सगळ्या गोष्टींसाठी भाजपलाच दोषी ठरवायचं यापेक्षा आपण कुठे कमी पडतो आहोत याचा तुम्ही विचार नाही का करणार? चव्हाण नेतृत्व सन्माननीय अजितदादा यांची जी अकाली एक्झिट होती त्या एक्झिटचा एक मोठा परिणाम राज्याच्या निवडणुकीवर होणं स्वाभाविक होतं. जरी प्रचारामध्ये आम्ही उतरणार नाही असं म्हटलं किंवा राष्ट्रवादीने प्रचारसभा घेतल्या नाही तरी सुद्धा कितीही नाही म्हटलं तरी दादांच्या निमित्ताने जी एक सहानुभूतीची लाट तयार झालेली आहे तर ती लाट आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणं अत्यंत स्वाभाविक होतं की भारतीय जनता पार्टीने अजितदादांच्या निमित्ताने जी एक सहानुभूतीची लाट महाराष्ट्रभर तयार होत होती, विशेषतः पवार कुटुंबाच्या संबंधाने ती लाट कशी थोपवता येईल यासाठीची वेगवान सूत्र हलवली आणि त्यांच्यासाठीच जणू काम करणारे तटकरे पटेल सारखे लोक आहेत. भाजपचा विकास हा लोकाभिमुख नाही तर हा खोकला विकास आहे एका अर्थाने. तुम्ही हे मुद्दे म्हणजे हा खोकला विकास घेऊन जनतेपर्यंत का पोहोचू शकता? ज्या तटकरे पटेलांनी अशी काही परिस्थिती निर्माण केली की ज्या परिस्थितीमुळे सन्माननीय सुनेत्रा वहिनी यांना तो शपथविधी करावा लागला. तो शपथविधी त्यांनी करू नये असं मात्र माझं अजिबात म्हणणं नाही आहे, कारण आपल्याकडे पुरुषाने निर्णय घेतले तर ते कर्तृत्ववान वगैरे म्हटले जातात, पण बाईने निर्णय घेतले की मग प्रथा, परंपरा, संस्कृती सगळ्याच गोष्टी गारूड करायला लागतात. मला वाटतं की सुनेत्रा वहिनींनी प्राप्त परिस्थितीत जो काही निर्णय घेतला तो निर्णय योग्य होता की भारतीय जनता पार्टीने अजितदादांच्या निमित्ताने जी एक सहानुभूतीची लाट महाराष्ट्रभर तयार होत होती, विशेषतः पवार कुटुंबाच्या संबंधाने ती लाट कशी थोपवता येईल यासाठीची वेगवान सूत्र हलवली आणि त्यांच्यासाठीच जणू काम करणारे तटकरे पटेल सारखे लोक आहेत. सुषमा अंधारेंनी सुद्धा ती जबाबदारी घेतली पाहिजे. जर पक्षवाढीसाठी सुषमा अंधारेचं योगदान आहे असं म्हणताना सुषमा अंधारेंना फार सुखावून गेल्यासारखं वाटत असेल तर सुषमा अंधारेंनी पक्षाचा कुठे पराभव होत असेल तर त्याची सुद्धा जबाबदारी तितक्याच सहर्षपणे घेतली पाहिजे. नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहेत्रे आणि आपण पाहता टॉप न्यूज संवाद. मंडळी, महापालिका निवडणुकांपाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल आपल्या हाती आलेले आहेत. एकूणात काय निकाल सांगतात हे आपल्या वाचनात आलंय, मात्र प्रत्यक्ष या निकालाचं विश्लेषण कसं करायचं आणि याशिवाय राज्याच्या राजकारणामध्ये सध्या काय सुरू आहे याबद्दल आपल्या मनामध्ये निश्चितच उत्सुकता आहे. आणि ही उत्सुकता आपल्याला जर शमवायची असेल तर माझ्यासोबत एक नाव जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलूक मैदानी तोपच नव्हे तर धावती तोफ म्हणता येईल, ते म्हणजे सुषमाताई अंधारे. ताई, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. जय महाराष्ट्र. मी जसं म्हटलं की धावती तोप यासाठी की गेल्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही पाहिलं की सुषमा अंधारे आज पुण्यात, उद्या मुंबईत, परवा ठाण्यात, कुठे संभाजीनगर, कुठे बीड, कुठे सोलापूर, अशा अर्थाने धावती तोप. आणि हे खूप चांगलं चित्र होतं आमच्या दृष्टिकोनाचं आश्वासक. कोणीतरी फिरतोय पक्षासाठी, पक्षाच्या कामासाठी कोणीतरी फिरतंय, हे निश्चितपणे चांगली गोष्ट होती. असं असलं तरी जिल्हा परिषदचे निकाल, पंचायत समितीचे निकाल म्हणावे तसे शिवसेनेच्या दृष्टिकोनातून अपेक्षा किंवा समाधानकारक लागले नाहीत. तर कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकाही जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी सत्ता आणता आली नाहीये. स्वाभाविकपणे नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्ष आघाडीवर, मग त्या खालोखाल राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे. एकतर या निवडणुकांमध्ये दोन मोठ्या गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. एक असा आहे की राज्याचं अत्यंत कर्तृत्ववान नेतृत्व सन्माननीय अजितदादा यांची जी अकाली एक्झिट होती त्या एक्झिटचा एक मोठा परिणाम राज्याच्या निवडणुकीवर होणं स्वाभाविक होतं. जरी प्रचारामध्ये आम्ही उतरणार नाही असं म्हटलं किंवा राष्ट्रवादीने प्रचारसभा घेतल्या नाही तरी सुद्धा कितीही नाही म्हटलं तरी दादांच्या निमित्ताने जी एक सहानुभूतीची लाट तयार झालेली आहे तर ती लाट आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणं अत्यंत स्वाभाविक होतं. तर ते आपण गृहीत धरलेलं आहे. तर दुसरं असं आहे की अशी सगळी लाट असताना सुद्धा मग भारतीय जनता पार्टीला जागा कशा जास्त मिळाल्या. तर एक तर भारतीय जनता पार्टीने ही लाट थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अ, म्हणजे हे मी खूप गांभीर्यानं आणि जबाबदारीनं नमूद करते की भारतीय जनता पार्टीने अजितदादांच्या निमित्ताने जी एक सहानुभूतीची लाट महाराष्ट्रभर तयार होत होती, विशेषतः पवार कुटुंबाच्या संबंधाने ती लाट कशी थोपवता येईल यासाठीची वेगवान सूत्र हलवली आणि त्यांच्यासाठीच जणू काम करणारे तटकरे पटेल सारखे लोक आहेत. ज्या तटकरे पटेलांनी अशी काही परिस्थिती निर्माण केली की ज्या परिस्थितीमुळे
सन्माननीय सुनेत्रा वहिनी यांना तो शपथविधी करावा लागला. तो शपथविधी त्यांनी करू नये असं मात्र माझं अजिबात म्हणणं नाहीये. कारण आपल्याकडे पुरुषाने निर्णय घेतले तर ते कर्तृत्ववान वगैरे म्हटले जातात. पण बाईने निर्णय घेतले की मग प्रथा, परंपरा, संस्कृती सगळ्याच गोष्टी गारूड करायला लागतात. मला वाटतं की सुनेत्रा वहिनींनी प्राप्त परिस्थितीत जो काही निर्णय घेतला तो निर्णय योग्य होता. योग्य. काही प्रश्नच नाही. पण तसा निर्णय त्यांनी तेवढ्या घाईने घ्यावा, तो निर्णय घ्यावा, यासाठी जी परिस्थिती तयार झाली, ती परिस्थिती कोणी तयार केली? तर ती परिस्थिती पटेल तटकरेंनी तयार केली. पटेल तटकरेंनी कोणाच्या म्हणण्यावर तयार केली? तर माझं स्पष्ट म्हणणं आहे, की ती त्यांनी भाजपच्या म्हणण्यावर तयार केली. का भाजपच्या म्हणण्यावर तयार केली? कारण भाजपला एकाच वेळेला 2 गोष्टी करायच्या होत्या. एक, भाजपला काहीही करून ते विलिनीकरण थांबवायचं होतं. कारण पक्ष फोडण्यासाठी जो काही खटाटोप त्यांनी केला होता, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, 2 पक्ष ज्या पद्धतीने फोडण्यासाठी भाजपाने जीवाचं रान केलं होतं. विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या प्रकारचे टीका सहन केल्या, पण 2 पक्ष फोडून दाखवले. 2 पक्षातले नुसते पक्ष नाही, कुटुंब तोडून फोडून दाखवली. ते पक्ष जर पुन्हा एकत्र येत असतील, तर ते भाजपला अडचणीत आणणारं होतं, एक. आणि दुसरं असं, की समजा तो शपथविधी झाला नसता, तर काय झालं असतं? तर कदाचित अजितदादांनी केलेलं काम, त्यांनी उभ्या केलेल्या एम-आय-डी-सीज, त्यांचे वेगवेगळे औद्योगिक प्रयोग, त्यांनी जोडलेली माणसं, त्यांनी मदत केलेल्या संस्था, त्यांनी दिलेल्या मुलाखती, अशा अनेक गोष्टी कदाचित 10 दिवस पुढचे माध्यमांनी चालवल्या असत्या. आणि त्या निमित्ताने एका अर्थाने राष्ट्रवादीची प्रतिमाही उंचावली असती आणि दादांची सहानुभूतीची लाट कदाचित अ, पवारांच्या पुढच्या पिढीला स्थिर स्थावर करण्यासाठी मोठी कारक ठरली असती. आणि असं होणं हे भाजपला परवडणारं नव्हतं. त्यामुळे भाजपने एका दगडात 2 पक्षी मारताना ती सहानुभूतीची लाट कशी संपवता येईल आणि दादांच्या संबंधाने, दादाच्या कर्तृत्वाच्या चर्चा होण्यापेक्षा पवार लोक हे कसे सत्ता केंद्रीय आहेत, सत्ताभिमुख जास्त आहेत, हे ठसवण्याचा प्रयत्न तटकरे पटेलांच्या माध्यमातून केला. या सगळ्यांमध्ये चक्रव्यूहात अडकलेल्या सुनेत्रा वहिनी यांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे होता? तर मला वाटतं की कुठल्याही स्त्रीने म्हणजे आपल्या आयुष्याच्या जोडीदाराने ज्याच्यासोबत त्यांनी 37 वर्षाचा संसार केलेला आहे. समजा तुम्हाला मला जेवढं दुःख होतं दादांच्या जाण्याचं, भलेही तुम्ही पत्रकार असाल, मी एका वेगळ्या पक्षातली राजकारणी असेल, त्यांचा आपला एक पैशाचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. परंतु काही लोक असतात, की जे राज्याचा रुबाब ठरतात. तसं एक रुबाबदार व्यक्तिमत्व गेल्यावर जर तुम्हाला मला इतकं वाईट वाटलं असेल, तर 37 वर्ष ज्या माऊलीने संसार केला, तिला किती वाईट वाटलं असेल? त्यामुळे लगेचच नाही, नाही त्यांनी असा निर्णय मला वाटतं, की त्या सगळ्या परिस्थिती त्याला भाजप कारक ठरली. भाजपने ठरवून अशी काही परिस्थिती निर्माण केली, असं काही दबाव यंत्रणा तयार केली, की त्यात त्यांना तो निर्णय घ्यावा लागला. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्याच राज्याच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, तेव्हा आमची स्थिती पण गोंधळल्यासारखी होती, की प्रचार करायचा की नाही करायचा? अ, राष्ट्रवादीवर टीका करावी की नाही करावी? कारण अनेक ठिकाणी जी लढत होती, ती थेट राष्ट्रवादीच्या सोबत लढत होती. समजा आता धाराशिवसारखं ठिकाण आहे, सोलापूरमध्ये आहे अनेक ठिकाणी, अ, अकलूज आहे, कुर्डुवाडी आहे, की जिथे आमची राष्ट्रवादीसोबत थेट-थेट लढत आहे. मग अशा वेळेला आम्ही प्रचार करावा की नाही करावा? कितीही स्थानिकची लोकं काही का असेनात. परंतु एक राज्याचं शीर्ष नेतृत्व गमावलेलं आहे. अशा वेळेला थोडी गोंधळाची स्थिती निर्माण होते आणि त्या सगळ्यातनं आणि महत्त्वाचं म्हणजे भाजप निवडणूक लढली म्हणजे भाजप फार लोकाभिमुख राजकारण करणारी आहे. लोकांचे प्रश्न भाजपला फार कळतात असं काही समजायचं कारण नाही. कारण पण भाजपला जर लोकाभिमुख राजकारण कळत असतं आणि भाजपचा विकास, विकास हे फार विकासाच्या बाता मारतात. तर यांचा विकास किती तोकडा आहे तो आपल्याला वारंवार दिसतो. ऐन पावसाळ्यामध्ये जेव्हा मुंबईची मेट्रो गळायला लागते आणि त्याच्यावर ताडपत्री लावावी लागते, तेव्हा यांचा विकास कसा ताडपत्रीने झाकून ठेवलाय तो नाही कळतो. ते आपण किंवा हां. पुण्या-मुंबईच्या घाटामध्ये जेव्हा 32 तास ट्रॅफिक स्टक होऊन जाते, तेव्हा यांचा विकास काय आहे ते कळतं. किंवा पालघर, वसई किंवा अगदी नंदुरबार सारख्या एरियामध्ये एखाद्या बाळंतिणीला बाळंतपणासाठी जर तिला प्रसूतीच्या वेदना होत असतील, तर तिला झोळीतनं नेणं आणि रस्त्यातच तिची प्रसूती होणं, अशा जेव्हा घटना घडतात, तेव्हा भाजपचा विकास काय आहे तो दिसायला लागतो. पण मला असं वाटतं, की निवडणुकांच्या साठीचं जे तंत्र आहे, ते तंत्र म्हणजे लोकाभिमुख प्रश्न सोडवण्याचं नाही, तर पैसे ओतण्याचं तंत्र, पगारी मतदार तयार करण्याचं तंत्र, ते तंत्र भाजपने आत्मसात केलं एवढंच मी म्हणेल.
नाही, पण आता ज्या प्रश्नांचा तुम्ही उल्लेख केला, की भाजपचा विकास हा लोकाभिमुख नाही, तर हा खोकला विकास आहे एका अर्थाने. तुम्ही हे मुद्दे म्हणजे हा खोकला विकास घेऊन जनतेपर्यंत का पोहोचू शकत नाहीत हा भाग, आणि दुसरं की केवळ थेट जनतेला की म्हणजे तुम्ही याचा उल्लेख केला, की पैसे ओतून एका अर्थाने मतं विकत घेण्याचाच हा प्रकार सगळा होता. तर तेवढं करून सगळ्या गोष्टींसाठी भाजपलाच दोषी ठरवायचंय. यापेक्षा आपण कुठे कमी पडतो आहोत, याचा तुम्ही विचार नाही का करणार? की केवळ तुम्ही परिस्थिती निर्माण झाली ती हे सगळं मला ठीक आहे. दादा मला तुमचं म्हणणं अगदी मान्य आहे. दुर्जनांच्या क्रियाशीलतेपेक्षा सज्जनांची निष्क्रियता अ, यावर आपण कधी चर्चा करणार का? हं. हे जे तुमच्या म्हणण्याचा जो आशय आहे, तो आशय मला अगदीच समजू शकतो आणि मी त्याच्याशी काही अंशी सहमत सुद्धा आहे. फक्त अडचणी काय आहेत ना, की भाजपने ज्या पद्धतीने एक पट रचला, एक गलिच्छ राजकारण केलं. आता बघा, की पैसा भाजपने एवढा ओतला किंवा कोणी हं, किती सभा घेतल्या, कोणी हं, किती सभा घेतल्या. सभांची चढाओढ. मला वाटतं या चढाओढीने दादांचा जीव गेला, हं. की सकाळपासून सभा घ्यायच्यात, सभा जास्त घ्यायच्या आहेत. एवढ्या सभा आणि एवढा पैसा ओतून सुद्धा जिथे शिंदेंच्या सभा या फडणवीसांच्या खालोखाल झाल्या होत्या. पैसे प्रत्येक ठिकाणी फोन केल्यावर, "उदयजी, एम-आय-डी-सीचं काय झालं?" हे बोलणं सगळं. अशा सगळ्या परिस्थितीत अ, आमचं शीर्ष नेतृत्व हे या प्रचारात खाली उतरलेलं नव्हतं. असं असून सुद्धा शिंदेंच्या 616 जागा आल्या आणि शिवसेना युबीटीच्या 543 जागा आल्या नगर परिषदेला. फक्त नगर परिषदेला जी थेट लोकांमधून नगराध्यक्ष पदाची निवडणूक होती, तर तिथे आम्ही कमी पडलो. आणि नगराध्यक्ष पदाची निवडणूक आम्ही म्हणजे थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी लढल्या नाही काही लोकांनी. आर्थिक बाजू अनेक गोष्टी होत्या. पण नगरसेवक आमचे खूप चांगल्या पद्धतीनं निवडून आले. अगदी उरणमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल. नगराध्यक्ष तुतारीचा निवडून आला, पण नगरसेवक आमचे सगळ्यात जास्त निवडून आले. खेड असेल, आळंदी असेल, अनेक ठिकाणी हे झालं. तर आम्ही अगदीच मागे पडलोय का? असं अजिबात नाही. नाही, ते नगर पण परिषदेला झालं. हां, पण आपण जे पण म्हणताय, की मग तुम्ही का बरं पोहोचवत नाही लोकांपर्यंत? तर मला असं वाटतं, की 2 गोष्टी आहेत. एक, ज्या पद्धतीने भाजपने माणसांचं फोडाफोडीचं राजकारण केलं. भाजपमध्ये आत्ता जे निवडून आले, ते मूळ भाजपाई नाहीयेत. म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की शराब वही बोतल नई कार्यक्रम आहे, बरं. हं. की फक्त पॅकेट बदललेलं आहे. माणसं आमची आहेत. निवडून आलेला माणूस जो भाजपकडून निवडून आलेला आहे, तो काँग्रेसचा आहे, तो राष्ट्रवादीचा आहे, तो शिवसेनेचा आहे, तो भाजपचा नाहीये अजिबात. भाजपने मूळ निष्ठावंतांना न्यायच दिला नाही. म्हणजे ज्यांच्याकडे इलेक्ट्रल मेरिट असणारं जे मटेरियल आहे, ते मटेरियल भाजपने उचललं. हा नाही. एक भाग. दुसरं काय झालेलं आहे याच्यामध्ये, की इलेक्ट्रल मेरिट असणारं मटेरियल उचलताना मग हे लोक का गेले? असा तुमचा पुढचा प्रश्न असेल, की का गेले मग तिकडे? जर यांच्यात मेरिट होतं तर? हां, म्हणजे तुमच्याकडे भाजपने तुम्हाला एक का स्थिती जोडून ठेवता येत हां, नाही त्यांना? भाजपने एक स्थिती अशी निर्माण केली, एक चित्र एक 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 सायकॉलॉजिकल एक असं म्हणजे काय म्हणता येईल त्याला, मानसशास्त्रीय एक अशी अवस्था तयार केली, की भाजपकडे गेलो तरच निवडून येऊ शकतो. का? कारण भाजप निवडणूक आयोगाला मॅनेज करू शकते. भाजप सगळ्या प्रकारच्या यंत्रणा मॅनेज करू शकते. भाजप दुबार मतदार मॅनेज करू शकते. हो, पण बरोबर आहे ताई. पण भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व खाली उतरून प्रचाराला पण जाऊ शकते, सभा पण घेऊ शकते. त्यांनी जर 50 सभा घेतल्या असतील, कुणी जर 60 सभा घेतल्या असतील, कुणी 40 घेतल्या असतील, तुमच्या शीर्षस्थ नेतृत्वाने किती सभा घेतल्यात? किती ठिकाणी ते खाली गेलेत? मी केवळ क्रॉस चांगला करायचं प्रश्न आहे. म्हणून नाही, नाही, नाहीये नाही. हा म्हणत आहे, चांगला की केवळ प्रश्न आहे. पण की याचं उत्तर मला दिलं पाहिजे आणि मी ते आपल्याला सांगितलं पाहिजे, की कोणत्या पक्षाने कशा पद्धतीने प्रचार करावा. ही प्रत्येक पक्षाची एक स्ट्रॅटेजी ठरवलेली हं, असते. जेव्हा आता समजा आपण एक मुंबईचं पायलट प्रोजेक्ट म्हणून उदाहरण घेऊ, फक्त हं. उदाहरण म्हणून. हो. तर मुंबईमध्ये जिथे की भाजपा मोठमोठ्या सभा घेत होतं, तिथे शिवसेनेने फक्त एकच सभा घेतली. हं, एक मुंबईत घेतली, एक ठाण्यात घेतली, एक नाशिकमध्ये घेतली. सभाच घेतल्या नाही. पण आमच्या प्रचाराची पद्धत आम्ही काय ठेवली होती, की आम्ही मोठ्या सभा घेणार नाही. आम्ही शाखा भेटी करणार आणि आम्ही आमच्या शाखा भेटी केल्या. हा एक भाग. दुसरं असं, की फडणवीसांना किंवा शिंदेंना का खाली उतरावं लागतं? तर फडणवीसांकडे जुने विरुद्ध नवे असा संघर्ष निर्माण झालाय. फडणवीसांनी इतका काही नव्या लोकांची आयात केली, की जुन्यांचा संकोच झाला. उदाहरणार्थ सुधीर मुनगंटीवार साहेबांना जर बोलावं लागत असेल, की शनी शिंगणापूर नंतर दरवाजा नसलेलं ठिकाण कोणतं? ती भाजपा आहे किंवा देवयानी फरांदेचं आणि माझं तसं हं, फार काही सख्य नाही. पण ती बाई त्या पक्षाशी लॉयल आहे. पण देवयानी फरांदेच्या डोळ्यात पाणी येत असेल आणि ती जर म्हणत असेल, की गिरीश महाजनांनी असं करायला नको, तर हे वाईट आहे. तर हे जे सगळे जुने लोक आहेत, जे निष्ठावंत आहेत, इथे चंद्रकांत पाटील आहेत, इथे मेधा कुलकर्णी आहेत, असे खूप सारे लोक आहेत, की जुने लोक प्रचंड नाराज झाले आणि ते न्यूट्रल झाले.
ते निष्क्रिय नव्हते, पण ते न्यूट्रल झाले आणि नवीन लोकांना कळत नव्हतं पिठामिठाचे डबे कुठे आहेत. अशा वेळेला फडणवीसांना खाली उतरणं भागच होतं. हा एक. दुसरं असं की शिंदेंच्यासाठी हा प्रतिष्ठेचा प्रश्न होता, की उतरलंच पाहिजे. अगदी त्याच वेळेला ठाकरेंच्या रणनीतीमध्ये काय होतं बरं, तर ठाकरेंनी एक फ्री हँड दिला होता त्या जिल्ह्यांना. उदाहरणार्थ अकोल्यामध्ये नितीन देशमुख काम करतील, बीड सोलापूरला सुषमा अंधारे काम करतील किंवा इकडे धाराशिवला ओमराजे निंबाळकर काम करतील, संभाजीनगरमध्ये दानवे काम करतील किंवा मुंबईच्या सगळ्या विधानसभा वाईज त्या आमदारांना, मग सुनील प्रभूंनी कोणता एरिया बघायचा, किंवा अनिल परबांनी कोणता एरिया बघायचा, अनिल भाऊ देसाईंनी कोणता एरिया बघायचा, भास्करदादांनी कोणता एरिया बघायचा. तर हे प्रत्येकाला कामाचं वाटप दिलं होतं. त्यामुळे आपण जे म्हणताय ना की ठाकरे कुठे होते, तर मला वाटतंय की या सगळ्यांच्या ठाई ठाकरेच होते. ठाकरेंचंच नियोजन होतं की जे सगळीकडे दिसत होतं. पण तरी पण शेवटी कधीतरी आत्मपरीक्षण हे करण्याची आवश्यकता असते, आम्ही समीक्षा नक्की करणं करू. आवश्यक असते. आणि काही असू द्या, ठीक आहे, तुम्ही त्यांनी ते किती वाईट होते हे सांगत असताना की आपण कुठे चुकलो याची समीक्षा, याचं परीक्षण, आत्मपरीक्षण, आत्मचिंतन तुम्ही करणार आहात का? आणि शेवटी याची, जसं म्हणजे विजयाला दावेदार असतात असंख्य, तसे पराभवाची देखील जबाबदारी घ्यायला लागते कुणाला तरी. आम्ही तर घेतली ती पाहिजे. ती घेणार का आणि ती कोण घेणार? नाही, नाही. सुषमा अंधारेंनी सुद्धा ती जबाबदारी घेतली पाहिजे. जर पक्षवाढीसाठी सुषमा अंधारेचं योगदान आहे, असं म्हणताना सुषमा अंधारेंना फार सुखावून गेल्यासारखं वाटत असेल, तर सुषमा अंधारेंनी पक्षाचा कुठे पराभव होत असेल, तर त्याची सुद्धा जबाबदारी तितक्याच सहर्षपणे घेतली पाहिजे. आणि होय, इथल्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे. कारण ती माझी जबाबदारी आहे. माझ्यावर माझ्या नेत्यांनी काही जबाबदाऱ्या टाकल्यात आणि मला जायचंय अनेक ठिकाणी, तर निश्चितपणे मी तिथल्या विजयाची, तिथे विजय झाला असता तर शिलेदार म्हणून मी मिरवली असते ना. तर मग तिथे पराभव झाला तर त्याची सुद्धा जबाबदारी मी घेतली पाहिजे. तितका उमदेपणा मी दाखवला पाहिजे. किंबहुना मी रिसेप्टिव्ह नेचरने वागलं पाहिजे, की जर आपल्यासारखी माणसं मला काही गोष्टी सांगत असतील आणि मला फीडबॅक देत असतील, तर तितकी फ्लेक्झिबिलिटी माझ्याकडे असली पाहिजे, की आपण दिलेला फीडबॅक मी माझ्या पुढच्या वाटचालीसाठी निश्चितपणे वापरला पाहिजे. आणि यामध्ये म्हणजे व्यक्तिगत वाटचालीपेक्षा आहे की तुमचा जो मतदार आहे, तुमचा जो चाहता आहे किंवा जो कोणी विचार मांडणार आहे, निश्चितपणे त्याच्या मनामध्ये कुठेतरी मला म्हणजे अजूनही की कुठेतरी पॉझिटिव्हिटी जी आहेत, मग शिवसेना असू द्यात, काँग्रेस असू द्यात किंवा विरोधक जे आहेत, तर त्यांच्याविषयी निश्चितपणे आहे, ही जाणवते. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्याला 100 मतं पडत असतील तर तुम्हाला 10 तरी पडतात. याचा अर्थ तुम्हाला मानणारा वर्ग आहे. हा एक भाग आहे. निश्चितपणे ही चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे तुमचं कौतुक. आता थोडं वळूया त्या चंद्रपूरकडे, याची चर्चा सकाळपासून आहे बघा. म्हणजे चंद्रपूरचा महापौर कोण होणार याची चर्चा, की धानोरकर बाईंचा होणार की त्या वडेट्टीवारांचा होणार, अशी चर्चा सुरू असतानाच तिथे भाजपाचा महापौर होतो आणि तो कुणाच्या साथीने, तर तो तुमच्या साथीने होतो. ऐका, पहिल्यांदा जरा चंद्रपूरचं पक्षीय बलाबल काय आहे ते मी आपल्याला हं, सांगितलं हं, पाहिजे. चंद्रपूरमध्ये भाजपाचे 24 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे 27 नगरसेवक आहेत. आमचे मात्र 6 नगरसेवक आहेत. एक अपक्ष होते, ते आमच्या सोबत आले, म्हणजे आता आमची संख्या झाली 7. पण अडचण अशी आहे, की हे 7 लोक निर्णायक होते, की 7 लोकांनी निर्णय घ्यायचा की सत्ता कुणाची बसली पाहिजे. नो डाउट महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रथम प्राधान्यक्रम, ज्याला फर्स्ट प्रायोरिटी म्हटलं जातं, किंवा आमची जी फर्स्ट चॉईस होती ती काँग्रेस होती. हे मी अत्यंत मोकळेपणाने कॅमेऱ्याच्या समोर सांगते. आणि त्यासाठी वारंवार आम्ही काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाशी बोललेलो आहोत आणि स्थानिकांशी बोललेलो आहोत. शीर्ष नेतृत्वाने सांगितलं की स्थानिकचे लोक बघतील. आता स्थानिक म्हणजे कोण, तर त्यात 2 नावं होती. एक प्रतिभा धानोरकरजी आणि दुसरे वडेट्टीवारजी. त्यात वडेट्टीवारजींना बोलणं सोपं आहे असं मला वाटतंय. बरं. कारण आत्ता एकूण सगळ्या चर्चा करताना प्रतिभाताई ज्या पद्धतीने माध्यमांना पण बोलताना बोलत होत्या, की काही दिवस माझ्या गटाचा महापौर होईल आणि काही दिवस वडेट्टीवारांच्या गटाचा महापौर होईल. तर माझ्यासारख्या माणसाला गोंधळ निर्माण होतो, की आपण पक्षांतर्गत गट आहे हे जाहीरपणे मांडत हं. आहात. तर हे फार चुकीचं होतं. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे, त्यावर मी भाष्य करू नये. मात्र जेव्हा प्रथम प्राधान्याने आम्ही काँग्रेसकडे वारंवार बोलत आहोत, पण काँग्रेसने, म्हणजे संपूर्ण काँग्रेसने नाही, हे पुन्हा एकदा स्थानिक काँग्रेसने, विशेषतः चंद्रपूरच्या स्थानिक काँग्रेसने जी भूमिका घेतली, ती भूमिका जर बघितली, तर ती विशेषतः प्रतिभाताईंची जी भूमिका होती, ती इतकी आकलनाच्या पलीकडची भूमिका आहे, की एक वेळ सत्ता गेली तरी चालेल, पण आम्ही शिवसेनेला सामावूनच घेणार नाही. हे वाईट होतं.
की त्यांची आम्हाला सामावून घ्यायचीच तयारी नव्हती. आम्ही म्हणत होतो की उपमहापौर पद असू देत किंवा स्थायी समितीचा काही स्टेक हो. असू देत, पण त्यातला कुठलाही स्टेक त्या मान्य करायला तयार नव्हत्या. एक वेळ वडेट्टीवार तयार झाले होते. मी वडेट्टीवार साहेबांचे जाहीर आभार मानते की त्यांनी ती तयारी दाखवली. मात्र प्रतिभाताई मात्र अगदी म्हणजे त्यांचं एकूण निर्णय प्रक्रिया जी होती ती प्रचंड अनाकलनीय होती. अशा वेळेला आमच्यासाठीच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी ठरतात. त्यातला एक असतं, की जसं आपण म्हणालात, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेतृत्वामध्ये शीर्ष नेतृत्व खाली उतरलं होतं का? तर ते नव्हतं उतरलं. शीर्ष नेतृत्वाने काय केलं होतं, त्या ठिकाणी स्थानिकांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिलं होतं, प्रत्येक ठिकाणी. तसं चंद्रपूरमध्ये आमच्या संदीप गिरेंना ते स्वातंत्र्य दिलं होतं. संदीप गिरेंच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका लढल्या गेल्या. मग त्या निवडणुकांच्यासाठी आवश्यक असणारा, प्रत्येक ठिकाणी आवश्यक असणारा पैसा असेल, श्रम असेल, वेळ असेल, अ, जी रिस्क आहे त्या अनुषंगाने येणारी, हे सगळं त्या कार्यकर्त्यांनी फेस केलेलं आहे. असं सगळं फेस करून जेव्हा कार्यकर्ता उभा राहतो, तेव्हा तिथे निर्णय काय घ्यावा, हे आयत्या वेळी आपण सांगणं हे इतकं उचित नाही. कारण त्या कार्यकर्त्याचे एफर्ट्स त्यात आहेत. त्यामुळे त्याचा से सुद्धा फार महत्त्वाचा आहे, एक भाग. दुसरं असं, की जर आम्ही वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रतिभाताई ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीयेत. अशा वेळेला आमच्या संघटनेत एकूण विस्कळीतपणा येईल की काय? अशी जेव्हा स्थिती निर्माण होते आणि आमच्याशी संवाद करायच्या ऐवजी आमचे नगरसेवकच फोडण्याचा प्रयत्न जर त्यांच्याकडून होणार असेल, तर हे अत्यंत वाईट आहे, हे गंभीर आहे. आणि म्हणून मग आम्हाला काही वेळा निर्णय घ्यावा लागत होता. आता हा निर्णय घेताना राज्यामध्ये आम्ही एकीकडे संघर्षाची भूमिका घेतलेली आहे आणि मग चंद्रपूरमधल्या भूमिकेचं काय? तर मला असं वाटतं, की आम्ही व्यक्तिद्वेषी राजकारण कुठेही केलेलं नाही. आमचं राजकारण हे इश्यू बेस राजकारण आहे. आणि जेव्हा आम्ही इश्यू बेस पॉलिटिक्स म्हणून बघतो, तेव्हा चांद्यापासून बांद्यापर्यंत असा जो आपण शब्दप्रयोग करतो, तर चांदा म्हणजे चंद्रपूर, जे एक टोक आहे महाराष्ट्राचं. त्या टोकाची तिथली जी वस्तुस्थिती आहे किंवा तिथलं जे स्थानिक राजकारण आहे, त्याची समीकरणं कदाचित इथं बसून आपल्याला ठरवणं हे तितकं सोपं जाणार नाही. तिथले स्थानिकचे प्रश्न हे फार वेगळे आहेत. तिथल्या कामगार युनियन, तिथल्या कोळशाच्या खाणी, तिथलं जंगल एरिया, तिथली खनिज संपत्ती, अनेक गोष्टी आहेत. या सगळ्यांमध्ये पहिल्यांदा आम्ही एका अत्यंत सीमावर्ती भागामध्ये जर उभे राहत असू आणि ते उभे राहताना नो वन इज अनटचेबल फॉर काय म्हणता येईल त्याला एका इन इन अनिश्चित पॉलिटिक्स. काळासाठी असं काही असत नाही. तर तो स्थानिक पुरता प्रश्न आहे त्याचा आणि राज्यातल्या संघर्षाचा फार संबंध येत नाही. या 2 गोष्टी म्हणजे एक तर म्हणजे तुम्ही जे काही म्हटलात, की स्थानिक नेतृत्वाला विचारात घेऊन किंवा त्यांची काय इच्छा आहे असा विचार. खरं तर म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा एकूणच शिवसेना पक्ष, जो आम्हाला माहिती आहे, तो आदेशावरती चालतो. वरून खाली अगदीच, तिथे आदेश. तर अगदीच. खालच्या लोकांचा विचार किंवा खालच्या लोकांच्या विचारांचा विचार इथे होतोय. तर ही एक आम्हाला वेगळी गोष्ट नाही, जाणवली. नाही. मी अ, त्याच्यात एक एवढंच जोडलं पाहिजे, की निश्चितपणे शिवसेना ही केडर बेस पार्टी आहे. इफ लीडर ऑर्डर, केडर शुड ओबे इट वरून जर नेतृत्वाने सांगितलं, तर खाली प्रत्येकाने ऐकलं पाहिजे. परंतु खाली प्रत्येक जण केव्हा ऐकतो? जेव्हा खालच्याचं नेमकी मनोभूमिका काय आहे, ती शीर्ष नेतृत्वाने समजून घेतली तर. त्यामुळे हा एकतर्फी संवाद नसतो, हा टू वे असतो. तर तो टू वे जो संवाद आहे, त्याच्यामध्ये खालची लोकं काय म्हणतायत, हे सुद्धा कधी-कधी समजून घेणं गरजेचं असतं. मी दिवसभरात संदीप गिरेंशी 2-3 वेळा संवाद साधला. मी त्यांची सगळी भूमिका समजून घेतली आणि त्यांनी फार अ, अगतिकतेने तिथली काय परिस्थिती आहे आणि प्रतिभाताईंना त्यांनी किती वेळा कशा पद्धतीने विनवण्या केल्या, हेही मी समजून घेतलं. आम्ही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि तेव्हा लक्षात आलं, की नाही, त्यांनी तो निर्णय त्या प्राप्त परिस्थितीत कदाचित तिकडे कोणीही असतं तर तसा निर्णय घेतला असता का? असं वाटून गेलं. या सगळ्या निर्णयाची मी कल्पना शीर्ष नेतृत्वाला दिली आणि शीर्ष नेतृत्वाला सांगितलं, की त्यांची अपरिहार्यता आपण समजून घेतली पाहिजे आणि ती अपरिहार्यता पक्षप्रमुखांनी समजून घेतलेली आहे. पण ती या अपरिहार्यतेतून आलेली किंवा झालेली ॲडजस्टमेंट आहे. मात्र त्यातनं गेलेला संदेश जो आहे, म्हणजे ठीक आहे, की तुम्ही किती त्याचं समर्थन करत असलं किंवा त्या निर्णयाची पाठराखण करत असला, तरी एकूणच राज्यभरामध्ये कारण तुम्ही आत्ता म्हणजे याची सुरुवात या मुलाखतीची सुरुवात तुम्ही त्या भाजपवरती तोंडसुख घेऊन केली. अगदी तोंडसुख हाच शब्द कारण काय, की ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांच्याविषयी की ते कशा पद्धतीनं निवडणुका लढतात आणि दुसऱ्या बाजूला त्याच भाजपशी अपरिहार्य किंवा
उपलब्ध मी परिस्थिती म्हटलं की माहीत नाही. माझं राजकारण हे व्यक्तिद्वेषी नाही. माझं राजकारण इश्यू बेस आहे. जेव्हा मी इश्यू बेस पॉलिटिक्सचा विचार करते, त्यावेळेला चंद्रपूरमधले इश्यूज काय आहेत आणि ते इश्यूज कसे सॉल्व्ह करता येतील आणि तिथे सॉल्व्ह होण्यासाठी सत्तेच्या बाहेर राहून शिव्या घालण्यापेक्षा सत्तेच्या आत जाऊन परिवर्तन करणं हे जास्त महत्त्वाचं आणि त्यामुळे माझा पदाधिकारी जर त्या पद्धतीने प्रयत्न करत असेल आणि त्याची बांधिलकी ही लोकांशी असेल तिथल्या, तर त्याचा विचार मी केला पाहिजे. केला पाहिजे त्याचा विचार मग नक्कीच. उद्याच्याला ही परिस्थिती मोठ्या महानगरांमध्ये निर्माण झाली किंवा तशी आता असेल तर निवडणुकाच तशी नाहीयेत म्हणजे दादा. नाही नाही दर ठीक आहे ना. आता पुढची नाही 3.5-4 वर्ष राज कुठलीच निवडणूक नाही. राजकारणामध्ये कधी काय घडेल आपण जसं सांगू शकत नाही तसंच हे असतं त्यामुळे त्या त्या परिस्थितीमध्ये नाही, पण मला गंमत याची वाटली, की अचलपूरमध्ये भाजप आणि एम-आय-एम एकत्र आले. हो त्यावेळेला जितक्या त्वेषाने आणि त्वरेने प्रश्न विचारले गेले नाही, तितक्या त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक त्वेषाने आणि त्वरेने प्रश्न त्याचं आता कारण असं या आहे की क्षणी झाले. तुमच्यावरती लोकांचा अधिक विश्वास आणि अधिक प्रेम आहे बघा हे लक्षात घ्या तुम्ही की नाही, नाही, काही लोकांच्या झालं तरी विश्वासाने भाजप त्यांचा विचार किंवा काय आचार कुठल्याही परिस्थितीमध्ये कशाही पद्धतीनं बदलू शकतो असं लोकांना एक वेळ मान्य झालेलं असावं. एम ला तर काय ए टीम बी टीम असं हे सगळी नावं ऑलरेडी पडलेली आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आश्चर्य कसं आहे की जिथे म्हणजे बातमी कशाची होते अनपेक्षित गोष्टीची बातमी होते नाही, बा जे अपेक्षित नाही अपेक्षित गोष्टींची कधीच बातमी होत नसते अनपेक्षित लोकांच्या गोष्टीची बातमी होते. विश्वासार्हतेला तडा जाणार नाही याची काळजी आम्ही नक्की घेऊ आणि इव्हन आम्ही चंद्रपूरला जरी आत्ता सत्तेत बसलेलो असलो तरी हं, आम्ही म्हटलं ना की आमची बांधिलकी सत्तेपेक्षा जास्त तिथल्या लोकांशी आहे. हं. आम्ही तिथे इश्यू बेस राजकारण म्हणून आणि तिथल्या लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी म्हणून तिथे आहोत. आम्हाला जेव्हा कधी असं वाटेल की ते प्रश्न आमचे सोडवले जात नाहीत, त्या क्षणी आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे असू. एक प्रश्न मला म्हणजे थोडंसं आपण मागे जाऊयात महापालिका निवडणुकीपासून त्या निकालापासून मला तुम्हाला म्हणजे आपली भेट त्या दरम्यान झाली नाही. अ, कदाचित हा प्रश्न याआधी देखील चर्चेला गेलाय की ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा उपयोग महापालिकेमध्ये फारसा झाला नाही असं म्हणावं का? नाही, पण मला असं वाटतं, की ठाकरेंचं एकत्रित येणं हे सत्ता कारणापेक्षा सुद्धा मराठी माणसांच्या अ, काय म्हणता येईल त्याला भावनिकतेशी जास्त संबंधित होतं. ती भावनिकता एका अर्थाने एक एक बूस्ट देणारी हं, होती. हं. त्याला काय म्हणता येईल आपल्याला, की त्यांच्यातलं नैतिक बळ वाढवणारी होती. तर ते नैतिक बळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं निश्चितपणे ते वर्क झालेलं आहे. त्यावर काम झालेलं आहे, असं मला वाटतं. आता काय असतं, की प्रत्येक वेळेला नफा-तोट्याचं गणित करत बसलो. कदाचित ही मात्र आमची नक्की चूक असेल, असं मला वाटते, की शिवसेना हा पक्ष आम्ही तसे भाबडे राजकारणी आहोत. आम्ही असे कट टू कट, की अमुक एक कामाचं नाही, चल तोडलं. हं. चल असं आम्ही नाही करू शकत. शिवसेना हा तसा इमोशनल आणि इनोसन्स जपणारा पक्ष आहे आणि तो इनोसन्स आम्ही आमचा जपतो याचा आम्हाला अभिमान पण आहे. आम्हाला माहीत आहे, की इथल्या सगळ्या व्यवहारवादी राजकारणामध्ये आमचं हे बोलणं किती व्यवहारवादाला धरून असेल किंवा हे काही लोकांना स्वप्नवत, आदर्शवत वगैरे असं वाटत असेल, पण आता त्याला इलाज नाही. आम्ही आहोत असेच आहोत. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते, की सोलापूर असेल किंवा अगदी पुणे असेल. तर इथे आम्ही काय केलं, की आम्ही काँग्रेससोबत युती केली. आता अपेक्षा काय आहे आमची, की एकदा जागा वाटप झालंय त्यावेळेला सगळ्यांनी त्याच पद्धतीने लढलं पाहिजे. पण असं कित्येक ठिकाणी झालं, की काँग्रेसने तरी आमच्यासमोर उमेदवार दिला. मग आम्ही काँग्रेसवर आता टीका करावी का? तर मला वाटतं नाही. आम्ही ज्या क्षेत्रात काम करतोय ते परमार्थाचं क्षेत्र नाही, ते राजकारणाचं क्षेत्र आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करेल. ते म्हणतील, "नाही, नाही, मग इथे मैत्रीपूर्ण लढत देऊ." ओके, चला. पण त्याच वेळेला मग आम्ही सुद्धा मैत्रीपूर्ण लढत म्हणून तसं लढवू शकलो असतो ना, पण आम्ही तसे लढलो नाही. हा आमचा भाबडेपणा आहे का? की हा आमचा इनोसन्स आहे? काय याला जे तुम्ही नाव द्यायचंय ते द्या. पण आम्ही आहोत ते असे आहोत. आता त्याला इलाज नाही. आम्ही फार छंदी-फंदी, फार असं तिकडमबाजीचं राजकारण अ, असं नाही करू शकत. नाही पण आमचा तुम्ही प्रॉब्लेम आहे. व्यवहारवादी नाही आहात याच्यावरती विश्वास नाही पटत. कारण काय शेवटी व्यवहारवादी होता म्हणूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले राज्याचे लक्षात घ्या. नाही, नाही. मला नाही वाटत तसं. त्या काळातलं राजकारण आणि त्या काळातली परिस्थिती जर बघितली, तर ठाकरेंनी म्हणजे मला नाही वाटत. कारण याच्या संबंधाने ऑफ द रेकॉर्ड जेव्हा कधी माझ्या काही लोकांशी, विशेषतः ठाकरे कुटुंबातल्या लोकांशी चर्चा होतात, तर त्यावेळेला किती वेळा तरी त्यांच्या बोलण्यातनं येतं, की अ, हे मुख्यमंत्री होणं हे
किती अपघाताने झालेलं आहे. किंबहुना त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचा रोल कसा काम करून गेलेला होता तो. तर त्यामुळे त्यावर त्यांनी ठाकरे फार सत्तापिपासू वगैरे होते असं मला वाटत नाही. तसे ते असते, तर त्यांनी राजीनामा दिला नसता. ते शेवटच्या क्षणापर्यंत त्याला स्टिकअप राहिले असते. जसे इथे अनेक लोक राहतात. फक्त त्यावेळेला मला असं वाटतं, की शिंदेंनी आत्ताही माझं म्हणणं आहे, की एकनाथ शिंदेनी तेव्हा थोडा पेशन्स दाखवायला हवा होता. जो पेशन्स खूप विश्वास त्यांना त्यांच्यावर ठेवलेला आहे. तर त्या विश्वासाला तडा जायला नाही पाहिजे होता. माझं उलट आत्ता असं अजून म्हणणं आहे बरं का. अर्थात हे माझ्या पक्ष नेतृत्वाच्या परवानगी शिवायचं हं, अधिकचं म्हणणं मी कदाचित मांडत असेल. परंतु जर 2029ला भाजप एकला चलोरेच्या भूमिकेत जात असेल, हं, हं, ज्या पद्धतीने कारण भाजपला आता राष्ट्रवादीही नको आहे आणि शिंदेही नको आहे. हं, ते सगळ्यांनाच संपवायला बसलेले आहेत. हं, हं. अशा वेळेला शिंदे सेनेने हा हा विचार नक्की केला पाहिजे, की तुमचं भविष्य भाजपसोबत नाहीच आहे. तर त्यावेळेला तुम्ही एका परक्या घरातल्या ओसरीवरची जागा मिळवण्यापेक्षा हं, हं. हक्काच्या घरातल्या माझघरामध्ये तुम्ही का तसा प्रयत्न करू नये? अर्थात या सगळ्यांना माझं पक्षनेतृत्व तयार असेल की नाही, हे मात्र मला माहीत नाही. पण मी हे पण खूप आधी पण मांडलेलं आहे आणि हे आत्ता पण मांडते, की मी जेव्हा कधी त्यांना मी टीका नक्की केल्यात, पण त्यांचा उल्लेख करताना मी कायम म्हटलंय, की ते सुद्धा माझे भाऊच आहेत. त्यामुळे 2 भावांनी एकत्रित राहावं असं वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. म्हणजे 2 भाऊ आणि हा लाडका भाऊ असं तुम्ही म्हणताय, की हे म्हणजे हे 2029च्या दृष्टिकोनातनं जे आहे मी की एक लाँग टर्म पॉलिटिक्सचा जेव्हा विचार करते आणि एक संसदीय लोकशाही टिकवण्याच्या दृष्टिकोनातनं जेव्हा विचार करते, तर त्यावेळेला अ, निश्चितपणे तसा विचार करायला हवा. अर्थात हे माझं कार्यकर्ता अगदी म्हणून असलेलं मत आहे. हे माझ्या पक्षाचं मत अजिबात नाही. हे सुद्धा मी स्पष्ट केलं नाही, पाहिजे. पण तुम्ही हे मत मांडताय हे पण हा चांगली गोष्ट आहे. अगदीच आता माझ्याकडे म्हणजे खरं तर वेळेची पण मर्यादा आहे. थोडंसं अजितदादांच्या अपघाती निधनानंतर काही प्रश्न, काही शंका उपस्थित केल्या जात आहेत. हा एक भाग प्रश्नाचा. आणि दुसरा जो भाग आहे की सुनित्रा वहिनींच्या संदर्भात म्हणजे तुम्ही आधी देखील बोलला आहात. पुरुषी मानसिकतेचा पुन्हा एकदा तिथे एक वेगळं स्वरूप किंवा म्हणजे शब्द कदाचित हिणकस, हिणकस हिणकस स्वरूप. हां. स्वरूप दिसून आलं. तर त्याविषयी कारण तुम्ही कार्यकर्ते आहात, महिला कार्यकर्ते आहात. मी केवळ महिला असं वेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे अदरवाईज घेऊ नका त्याला. पण अ, आपला समाज आहे कुठे? चाललाय कुठे? आजही काय विचार करतो? यावरती विचार करण्याची किंवा चिंतन करण्याची वेळ आली आहे असं तुम्हाला वाटतं? बघा, दादांचा मृत्यू हा घातपात असावा, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की वाटतं. कारण दादांसारखा माणूस जो प्रचंड हेल्थ कॉन्शियस आहे, जो कुठली गोष्ट हलगर्जीपणाने करणार नाही. ती व्यक्ती ज्यांच्याबद्दल बोलताना सांगितलं जातंय, की त्या दिवशीचा त्यांचा प्रवास जो होता तो बाय रोड निश्चित झाला होता. मग जर बाय रोड दादा येणार होते, तर दादा अचानक विमानात कसे बसले? ते विमान कुणी बुक केलं होतं? कुणाच्या सांगण्यावरून बुक झालं होतं? ते विमान दादांच्यासाठी आरक्षित करताना दादांनी विमानानेच जावं यासाठी कुणी इन्सिस्ट केलं? इन्सिस्ट करणारे फोन कुणाचे होते? तपासले पाहिजेत. दादा नेमके कोणत्या गाडीने आले? दादांना सोडायला विमानतळावर कोण आलं होतं? ही प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहेत, जी बाहेर आलीच नाहीत. त्यावर निश्चित चर्चा झाली पाहिजे. अचानक म्हणजे वर्षापूर्वी अ, आंतरराष्ट्रीय उड्डाण नियामक संस्थेने ज्याच्यावरती बंदी घातलेली आहे, अशा कंपनीचं विमान दादांच्यासाठी कसं काय वापरलं गेलं? अचानक 2 पायलट बदलतात कसे काय? 6 प्रवासी म्हणालात 5 कसे काय झाले? कागद कसे जळाले नाही? व्हिजिबिलिटी नाही म्हणता. व्हिजिबिलिटी नाही तर मग साधारण 1.5 किलोमीटर अंतरावरच्या सीसीटीव्हीमध्ये विमान इतकं स्पष्टपणे दिसतं कसं काय? कितीतरी प्रश्न आहेत, जे प्रश्न आमच्या मनात रुंजी घालतायत आणि हा प्रश्न तुम्ही विचारायचा नाही. असं जर कोणी राष्ट्रवादीचा बडबोला म्हणत असेल, तर त्याला आम्ही थेटपणे सांगितलं पाहिजे, की हा प्रश्न विचारायचा अधिकार राज्यातल्या प्रत्येक त्या माणसाला आहे, ज्याचं दादांवर प्रेम होतं. आम्ही जरी विरोधी पक्षातले असलो, तरी आम्ही दादांना मानणारे लोक आहोत. सुनेत्रा वहिनींचं सगळ्यात आधी अभिनंदन करणारी मी आहे. कारण मला कायम असं वाटतं, जे आपण सुनेत्रा वहिनींच्या संबंधाने प्रश्न विचारला, तर त्यात मी एवढंच सांगेल, की ज्या स्थितीमध्ये त्यांनी शपथविधी घेतलेला आहे, ती भलेही नाईलाजाने तो शपथविधी असेल. मात्र त्यांना एक मोठी संधी अशी आहे, की अनुकंपा तत्वावर त्या मुख्यमंत्री झालेल्या नाहीत. मी फार मोठा शब्द वापरतेय. त्यांचं उपमुख्यमंत्रीपद हे अनुकंपा तत्वावरचं नाही, तर त्यांच्या नेतृत्वाला सिद्ध करण्याची संधी देणारं आहे, असं समजून त्यांनी काम करावं. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.
आम्ही विरोधक म्हणून निश्चितपणे त्यांना प्रश्न विचारू. मात्र महिला म्हणून जर त्यांची कोणी कोंडी करणार असेल, तर मला असं वाटतं भगिनी भाव जपत मी कायम त्यांच्यासोबत असेल. मला आवडेल ते. चला, शेवटचा प्रश्न आहे की आता पुढच्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, ठीक आहे, निवडणुका अजून लांब आहेत, म्हणजे आधी लोकसभा होतील, नंतर काय विधानसभा होतील, त्यानंतर मग पुन्हा महापालिका, मग नगर परिषद आणि हे सगळं. शिवसेनेचं म्हणजे आजच्या स्थितीमध्ये, ठीक आहे, नगर परिषदेला तुमच्या चांगल्या जागा आल्यात, 500-550 हे सगळं ठीक आहे, तरी देखील शिवसेना आजच्या परिस्थितीमध्ये फारशी तशी म्हणजे का जर फलकावर बघायला गेलं तर कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये एक बिंदू असावी अशी आहे ही शिवसेना. म्हणजे ठीक आहे, पूर्वीचे दिवस किती येतील मला माहिती नाही, किमान स्पर्धेत कधी उतरणार आणि त्यासाठी तुम्ही काय करणार शिवसेना आहात? स्पर्धेत उतरणार दादा, जेव्हा आमच्याकडे काहीच नाही असं म्हटले आणि अनेकांनी आमची शिल्लक सेना म्हणून संभावना केली, आम्ही संपलोय असं जाहीर करण्याची ज्यांनी घाई केली, त्यांनी बघितलं असेल की आम्ही राखेतनं उभे राहिलो. आम्ही शून्यावरून विधानसभेत 20चा आकडा गाठला, आम्ही लोकसभेत 9चा आकडा गाठला. जिथे 58 नगरसेवक मुंबईतनं निघून गेले होते, तिथे आम्ही 65 नगरसेवक कमावले. प्रचार फारसा न करता आम्ही 543 जागा नगर परिषदेमध्ये जिंकल्या. आम्ही महापालिकेमध्ये आपण बघताय की आज घडीला आम्ही मुंबईमध्ये गटनेते पदाची जबाबदारी, विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी अदा करत आहोत. आम्ही परभणीमध्ये आमची महापालिका उभी केलेली आहे. आज चंद्रपूरमध्ये आम्ही पंचायत समितीच्या निमित्ताने काही ठिकाणी आहोत. पण जिथे कुठे आम्ही सत्तेत नाहीत, तिथे आम्ही ताकदीचा विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करत राहू. आणि राहिला प्रश्न की सुरुवात कधी करणार, तर मला असं वाटतं की प्रत्येक युद्धानंतर निकालाच्या अगदी पुढचा क्षण हा तयारीचा क्षण समजावा आणि तो तयारीचा क्षण घेऊन काम करणाऱ्यांपैकी कुठेही डिमॉरलाइज नाही, कुठेही खच्चीकरण झालेलं नाही. लढणार आहोत, बचेंगे, लढेंगे और जीतेंगे और शान से जीतेंगे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या Thank पक्षाला शुभेच्छा Thank आणि you, विशेष sir. करून तुम्हाला इन इन्व्हर्टेड सुषमा अंधारे यांना देखील शुभेच्छा. Thank you. पण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि Yes. खरोखर मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल मनपूर्वक आभार. टॉप न्यूज सोबत बोलणं नेहमीसाठीच अत्यंत आपुलकीचं असतं, आत्मीयतेचं असतं. कारण टॉप न्यूज आम्हाला आमचं चॅनल वाटतं. सो टॉप न्यूजच्या सगळ्या दर्शकांना शुभेच्छा आणि टॉप न्यूजच्या सगळ्या टीमचे खूप खूप आभार. थँक्यू. जय महाराष्ट्र. वाद घालण्यापेक्षा संवाद साधणं याला आम्ही अधिक प्राधान्य देतो. अगदी वादे वादे जायते तत्वबोधा. थँक्यू. वेलकम. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.